आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पवित्र अथर्व वेदामध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण। अथर्ववेद कांड नंबर 4, अनुवाक नंबर 1, मंत्र नंबर 1। ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्तादवि सीमतः सुरुचो वेन आवहा सबुध्न्या उपमा अस्य विष्ठाः सतश्च योनि मसतश्च विवहा। ब्रह्म जज्ञानं प्रथमं पुरस्तात् विसीमतः सुरुचः वेनः आवहा सहा बुध्न्याः उपमा अस्य विष्ठाः सतः च योनिम असतः च विवहा। अनुवाद। प्रथमम प्राचीन अर्थात सनातन ब्रह्म परमात्मा यांनी ज प्रकट होऊन ज्ञानम आपल्या ज्ञानाने पूर्ण विचारपूर्वक पुरस्तात शिखरावर अर्थात सतलोक आदींना सुरुचः स्वेच्छेने अत्यंत आवडीने स्वयंप्रकाशित विसीमतः सीमारहित म्हणजेच विशाल सीमा असणाऱ्या भिन्न लोकांची रचना केली। त्या वेनहा विणकराने तागा अर्थात वस्त्रासारखे विणून आवहा सुरक्षित केले आहे। च आणि सहा तो पूर्ण ब्रह्मच सर्व रचना करतो। अस्य म्हणूनच त्याच बुध्न्याहा मूळ मालकांनी योनिम मूळ स्थान सतलोकाची रचना केली आहे। अस्य त्याच्या उपमा सदृश अर्थात मिळते जुळते सतः अक्षर पुरुष म्हणजेच परब्रह्म यांचा लोक काही प्रमाणात स्थायी च आणि असतः क्षर पुरुष याचे अस्थायी लोक इत्यादी वि वहा वेगवेगळे आवासस्थान विष्ठाः स्थापित केले। भावार्थ। पवित्र वेद सांगणारा ब्रह्म म्हणजे काल म्हणत आहे की सनातन परमेश्वराने स्वतः अनामय म्हणजे अनामी लोकातून सत्य लोकमध्ये प्रकट होऊन आपल्या ज्ञानाने पूर्ण विचारांती वस्त्रासारखी रचना करून वरील सतलोक इत्यादींना सीमारहित स्वयंप्रकाशित अजर अमर म्हणजेच अविनाशी स्थिर केले आणि खालील परब्रह्मची 7 संख ब्रह्मांडे आणि ब्रह्माची 21 ब्रह्मांडे व त्यामधील लहानातील लहान म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म रचना देखील त्याच परमात्मा यांनी अस्थायी स्वरूपात केली आहे। प्रार्थना। वाचक हो, चित्रात वरील लोकाची सीमा पाहिली तर मनात शंका उत्पन्न होईल की वेदात लिहिले आहे सीमा नाहीत म्हणूनच चित्र बरोबर नाही। सीमारहित लोक एकच असू शकतो, इतर असेल तर सीमा अवश्य असतील। यासाठी इथे स्पष्ट करतो की परमात्मा यांची लीला अद्भुत आहे। तो अनामी लोकाच्या व्यतिरिक्त इतर लोकाचा विस्तार कमी जास्त करीत असतो म्हणूनच यांचे व्यास म्हणजे परिघ सीमित नाही आहे। अथर्ववेद कांड नंबर 4, अनुवाक नंबर 1, मंत्र नंबर 2। इयं पित्र्या राष्ट्रयत्वग्रे प्रथमाय जनुषे भुवनेष्ठाः तस्मा एतं सुरुचं वारमह्यं धर्मं शृणान्तु प्रथमाय धास्यवे। इयं पित्र्या राष्ट्री एतु अग्रे प्रथमाय जनुषे भुवनेष्ठाः तस्मा एतं सुरुचं हवारमह्यं धर्मं शृणान्तु प्रथमाय धास्यवे। अनुवाद। इयं याच पित्र्या जगतपिता परमेश्वर यांनी एतु या अग्रे सर्वोत्तम प्रथमाय सर्वात पहिली माया परानंदनी राष्ट्री राजेश्वरी शक्ती अर्थात पराशक्तीला जिच्या गुणाला आकर्षण शक्ती असेही संबोधले जाते जनुषे उत्पन्न करून भुवनेष्ठाः लोकस्थापना केली। तस्मा त्याच परमेश्वरांनी सुरुचम मोठ्या प्रसन्नतेने स्वेच्छेने एतम या प्रथमाय प्रथम उत्पत्ती झालेल्या शक्ती म्हणजेच पराशक्तीद्वारे वारमह्यम एक दुसऱ्यांच्या वियोगाला थांबवण्यासाठी अर्थात आकर्षण शक्तीच्या शृणान्तु गुरुत्वाकर्षणाला परमात्मा यांनी नित्य राहण्याचा आदेश दिला जो कधीही समाप्त न होणाऱ्या धर्मम स्वभावाला धास्यवे धारण करून तांडले अर्थात वस्त्रासारखे विणून रोखून धरले आहे। भावार्थ। जगतपिता परमेश्वर यांनी आपल्या शब्दशक्तीने राष्ट्री म्हणजे सर्वात प्रथम माया राजेश्वरी उत्पन्न केली तसेच त्याच पराशक्तीद्वारे एक दुसऱ्यांना आकर्षण शक्तीने रोखून धरणाऱ्या व कधीही समाप्त न होणाऱ्या गुणांसह उपरोक्त सर्व ब्रह्मांडे स्थापित केली आहेत। अथर्ववेद कांड नंबर 4
अनुवाक नंबर 1, मंत्र नंबर 3. प्रयोजज्ञे विद्वानस्य बंधुर्विश्वा देवानां जनिमा विवक्ति ब्रह्म ब्रह्मण उज्जभार मध्यान्नी चैरुच्चैः स्वधा अभिप्रतस्थौ. यः जज्ञे विद्वानस्य बंधुः विश्वा देवानां जनिमा विवक्ति ब्रह्मः ब्रह्मणः उज्जभार मध्यात् निच्चैः उच्चैः स्वधा अभिः प्रतस्थौ. अनुवाद. सर्वप्रथम देवानां देवतांच्या व ब्रह्मांडांच्या जज्ञे उत्पत्तीच्या ज्ञानाला, विद्वानस्य जिज्ञासू भक्तांचा, यह जो, बंधुः वास्तविक साथी अर्थात पूर्ण परमात्मा हेच आपल्या निजसेवकाला, जनिमा आपल्याद्वारे उत्पन्न केलेलं, विवक्ती स्वतःच योग्य प्रकारे विस्तारपूर्वक सांगतात की ब्रह्मणः पूर्ण परमात्मा यांनी मध्यात आपल्या माध्यमातून म्हणजेच शब्दशक्तीने ब्रह्म क्षर पुरुष अर्थात काल यास उज्जभार उत्पन्न करून विश्वा संपूर्ण संसार अर्थात सर्व लोकास, उच्चैहि वरील सतलोक इत्यादी, निचैहि खालील ब्रह्म व परब्रह्म यांची सर्व ब्रह्मांडे स्वधा आपल्या धारण करणाऱ्या अभिही आकर्षण शक्तीने प्रतस्थौ दोन्हींना चांगल्या प्रकारे स्थित केले. भावार्थ. पूर्ण परमात्मा आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचे ज्ञान व सर्व आत्मा यांच्या उत्पत्तीचे ज्ञान आपल्या निजदासाला स्वतःच योग्य प्रकारे सांगतात की पूर्ण परमात्मा यांनी आपल्यामधून म्हणजेच आपल्या शरीरातून आपल्या शब्दशक्तीद्वारे ब्रह्म म्हणजे क्षर पुरुष काल ची उत्पत्ती केली. तसेच सर्व ब्रह्मांडे वर सतलोक, अलखलोक, अगमलोक, अनामीलोक इत्यादी आणि खाली परब्रह्मची 7 संख्य ब्रह्मांडे व ब्रह्मची 21 ब्रह्मांडे आपण धारण केलेल्या आकर्षण शक्तीद्वारे रोखून धरलेली आहेत. जसे पूर्ण परमात्मा कबीर परमेश्वर म्हणजे कबीर देव यांनी आपले निजसेवक अर्थात सखा श्री धरमदासजी, आदरणीय गरीबदासजी आदींना आपल्याद्वारे रचल्या गेलेल्या सृष्टीचे ज्ञान स्वतः सांगितले. उपरोक्त वेद मंत्र देखील याचेच समर्थन करत आहेत. अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र नंबर 4. सह हि दिवः सह पृथिव्या ऋतस्था मही क्षेमं रोदसी अस्कभायत महान्महि अस्कभायद विजातो द्याम सद्म पार्थिवं च रजः. ही दिवः स पृथिव्या ऋतस्था मही क्षेमं रोदसी अकस्भायत महान मही अस्कभायद विजातः धाम सदम पार्थिवम च रजः. अनुवाद. सह त्यात सर्व शक्तिमान परमात्मा यांनी, ही निस्संदेह दिवह वरील 4ही दिव्य लोक, धाम जसे सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अनामी अर्थात अकह लोक या दिव्य गुणांनी युक्त लोकास, ऋतस्था सत्य स्थिर म्हणजेच अजर अमर रूपामध्ये स्थिर केले. स त्यांच्यात सारखे पृथिव्या खाली पृथ्वीवरील सर्व लोक जसे परब्रह्म याची 7 संख्य आणि ब्रह्म काल याची 21 ब्रह्मांडे मही पृथ्वी तत्वाने क्षेमम सुरक्षितपणे अस्कभायत स्थिर केले. रोदसी आकाश तत्व व पृथ्वी तत्व या दोन्हींच्या वरील आणि खालील ब्रह्मांडांना, जसे आकाश एक सूक्ष्म तत्व आहे, आकाशाचा गुण शब्द आहे, पूर्ण परमात्मा यांनी वरील लोक धाम शब्द रूपाने रचले जे तेजपुंजाने बनलेले आहेत. तर खालील परब्रह्म याची अक्षर पुरुष 7 संख्य ब्रह्मांडे व ब्रह्म क्षर पुरुष याच्या 21 ब्रह्मांडांची रचना पृथ्वी तत्वाने अस्थायी स्वरूपात केली आहे. महान पूर्ण परमात्मा यांनी पार्थिवम पृथ्वीचे वेगवेगळे धाम लोक च आणि सदम आवासस्थान मही पृथ्वी तत्वाने रजहा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये लहान लहान लोकांची म्हणजे धामांची जातहा रचना करून अस्कभायत स्थिर केले. भावार्थ. वरील 4ही लोक म्हणजे धाम, सतलोक, अलखलोक, अगमलोक, अनामीलोक हे तर अजर अमर स्थायी अर्थात अविनाशी रचलेले आहेत आणि खालील ब्रह्म व परब्रह्म यांच्या लोकांची अस्थायी रचना करून व अन्य लहान लहान लोक देखील
त्याच परमेश्वर यांनी रचून स्थिर केले. अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र 5. सहबुद्ध्यादाष्ट्रम जनुषोभ्यग्रम बृहस्पतिर्देवता तस्य सम्राट अहर्य शुक्रम ज्योतिषो जनिष्ठाथ द्युम्नन्तो वि वसन्तु विप्राः सह बुध्न्यात् आष्ट्र जनुषेः अभि आग्रम बृहस्पतिः देवता तस्य सम्राट अहह यत् शुक्रम ज्योतिषः जनिष्ठ अथ द्युम्नन्तः वि वसन्तु विप्राः. अनुवाद. सह त्याच बुध्न्यात मूळ मालक यांच्याद्वारे अभि अग्रम सर्वप्रथम स्थानावर आष्ट्र अष्टांगी मायादुर्गा म्हणजेच प्रकृती देवी जनुषेहे उत्पन्न झाली, कारण खालील परब्रह्म व ब्रह्मच्या लोकांचे प्रथम स्थान सतलोक आहे. याला तिसरे धाम असे देखील संबोधले जाते. तस्य या दुर्गा देवीचेही स्वामी हेच सम्राट राजाधिराज बृहस्पतीही सर्वश्रेष्ठपती व जगद्गुरु देवता परमेश्वर आहेत. यत ज्यांच्यापासून अहहा सर्वांचा वियोग झाला, अथ त्यानंतर ज्योतिषः ज्योतिरूप निरंजन म्हणजेच कालच्या, शुक्रम वीर्य अर्थात बीज शक्तीने, जनिष्ठ दुर्गेच्या उदरातून उत्पन्न होऊन, विप्राहा भक्त आत्मे, वि वेगळे, द्युमंतः मनुष्यलोक आणि स्वर्गलोकामध्ये ज्योतिनिरंजन याच्या आदेशानुसार, वसंतु दुर्गा म्हणाली की निवास करा, अर्थात ते निवास करू लागले. भावार्थ. पूर्ण परमात्मा यांनी वरील चारही लोकांमधील जे खालील सर्वप्रथम म्हणजेच सतलोकमध्ये आष्ट्रा म्हणजेच अष्टांगी प्रकृती देवी दुर्गाची उत्पत्ती केली. हेच राजाधिराज जगद्गुरु पूर्ण परमेश्वर सत्पुरुष आहेत, ज्यांच्यापासून सर्वांचा वियोग झाला आहे. नंतर सर्व प्राणी ज्योतिनिरंजन म्हणजे कालच्या बीजापासून म्हणजे वीर्य, दुर्गा म्हणजे आष्ट्राच्या गर्भातून उत्पन्न होऊन स्वर्गलोक व पृथ्वीलोकात निवास करू लागले. अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र 6. नूनं तदस्य काव्यो हिनोति महोदेवस्य पूर्वस्य धाम एष जज्ञो बहुभिः साकमित्था पूर्वे अर्धे विशिते ससन्नु. नूनं तत् अस्य काव्यः महः देवस्य पूर्वस्य धाम हिनोति पूर्वे विशिते एष जज्ञे बहुभिः साकम इत्था अर्धे ससन्नु. अनुवाद. नूनम निसंदेह तत् ते पूर्ण परमेश्वर अर्थात तद्ब्रह्मच. अस्य या काव्यः भक्त आत्म्यास जो पूर्ण परमेश्वर यांची भक्ती विधिवत करतो, महः सर्वशक्तिमान देवस्य परमेश्वर यांच्या, पूर्वस्य पूर्वीच्या, धाम लोकामध्ये म्हणजे सतलोकी परत, हिनोती पाठवतो, पूर्वे पूर्वीपासूनच, विशिते अत्यंत प्रिय असलेल्या, एष या परमेश्वर यांना व जज्ञे सृष्टी उत्पत्तीच्या ज्ञानाला जाणून घेऊन, बहुभिः अत्यंत आनंद, साकम सहित, अर्धे अर्धवट, ससत निद्रेतही, इत्था विधिवत अशा प्रकारे, नू खऱ्या आत्म्याने स्तुती करतो. भावार्थ. तेच पूर्ण परमेश्वर सत्य साधना करणाऱ्या साधकाला त्याच पूर्वीच्या स्थानी म्हणजे सतलोकी घेऊन जातात, ज्या स्थानावरून वियोग होऊन ते आलेले होते. तेथे त्या वास्तविक सुखदायी प्रभूला प्राप्त केल्यानंतर साधक आनंदाने आत्मविभोर होऊन सद्गतीत अंतःकरणाने स्तुती करतो की हे परमात्मा, असंख्य जन्म भरकटलेल्यांना हे वास्तविक स्थान प्राप्त झाले. याचे प्रमाण ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90च्या 16व्या मंत्रामध्येही आहे. आदरणीय गरीबदासजी यांना अशा प्रकारे पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर स्वतः सद्भक्ती प्रदान करून सतलोकी घेऊन गेले होते. तेव्हा आपल्या अमृतवाणीमध्ये आदरणीय गरीबदासजी महाराज डोळ्यांनी पाहिलेले सांगतात. गरीब अजब नगर में ले गए हमको सद्गुरु आन, जिलके बिंब अगाध गति सूते चादर तान. अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र 7. योथर्वाणं पितरं देवबंधुं बृहस्पतिं नमसावच गच्छात
त्वं विश्वेषां जनिता यथा सह कविर्देवो न दभायत स्वधावान यह अथर्वाणं पित्तरं देवबंधुं बृहस्पतिं नमसा अव च गच्छात त्वं विश्वेषां जनिता यथा सह कविर्देवः न दभायत स्वधावान। अनुवाद यह जे अथर्वाणम अचल अर्थात अविनाशी, पित्तरम जगतपिता, देवबंधुम भक्तांचे वास्तविक सोबती अर्थात आत्मा यांचे आधार, बृहस्पतीम जगद्गुरु च आणि नमसा विनम्र पुजारी म्हणजेच विधिवत साधकाला अव सुरक्षेसह गच्छात सतलोकी गेलेल्यांना अर्थात ज्यांचा पूर्ण मोक्ष झाला आहे ते सतलोकी गेलेले आहेत त्यांना सतलोकी घेऊन जाणारे, विश्वेशाम सर्व ब्रह्मांडांची, जनिता रचना करणारे, जगदंबा म्हणजेच मातेच्या गुणांनीही युक्त, न दभायत काल सारखा धोका न देणाऱ्या, स्वधावान स्वभावाचे म्हणजेच गुणांचे, यथा जसेच्या तसे अर्थात तसेच, सहा ते, त्वम आपण, कविर्देवहा कविर्देवहा कविर्देव आहात अर्थात भाषा भिन्नत्वामुळे यांना कबीर परमेश्वर असेही संबोधले जाते। भावार्थ या मंत्राने हे देखील स्पष्ट केले आहे की त्या परमेश्वराचे नाव कबीरदेव म्हणजेच कबीर परमेश्वर आहे ज्यांनी सर्व रचना केली आहे। जे परमेश्वर अचल अर्थात वास्तवामध्ये अविनाशी, गीता अध्याय 15 श्लोक 16-17 मध्येही प्रमाण आहे। जगद्गुरु आत्माधार जे पूर्ण मुक्त होऊन सतलोकी गेलेले आहेत त्यांना सतलोकी घेऊन जाणारे, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार, काल ब्रह्मसारखा धोका न देणारे, जसे आहेत तसे तेच स्वतः कबीरदेव अर्थात कबीर प्रभू आहेत। हेच परमेश्वर सर्व ब्रह्मांडांना व प्राण्यांना आपल्या शब्दशक्तीद्वारे उत्पन्न करतात, म्हणूनच त्यांना जनिता माता देखील संबोधले जाते। पित्तरम पिता आणि बंधू भाऊ देखील वास्तवामध्ये हेच आहेत, तसेच देव परमेश्वर देखील हेच आहेत। त्यामुळे याच कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांची स्तुती केली जाते। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव। याच परमेश्वर यांच्या महिम्याचं पवित्र ऋग्वेद मंडल 1 सूक्त नंबर 24 मध्ये विस्तृत विवरण आहे।